तारीख 12 मे 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं पत्रक व्हायरल झालं। हे पत्रक 29 एप्रिल 2026 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं। पण या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रकात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दत्ता भरणे यांची नावं नसल्यानं याबाबत माध्यमांसहित सगळीकडे चर्चा झाल्या। माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आणि सगळ्यांमध्ये होणाऱ्या चर्चा पाहता मध्यरात्री 1:06 उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्राध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी ट्विट केलं, प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत एक लेखनिक चूक असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं स्पष्टीकरण देणारं ते ट्विट होतं। सुनेत्रा पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली। या भेटीसंदर्भात चर्चा झाल्या असता साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो असं स्पष्टीकरण तटकरेंनी दिलं। पण तटकरेंचं असं स्पष्टीकरण असलं तरीही या भेटीमुळे तटकरे नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला। त्यानंतर पत्रकार परिषदेत तटकरे आणि पटेल 22 आमदार घेऊन भाजपाकडून लढतील असा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला। आणि त्यानंतर आज माध्यमांमध्ये बातमी आली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आर्थिक अधिकार संपूर्णपणे सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे असतील। पण अर्थातच या सगळ्या घटनाक्रमामुळे चर्चा झाली ती पुन्हा पटेल आणि तटकरेंना डावलल्याची। म्हणूनच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना खरंच डावललं जातंय का? जर असं असेल तर या सगळ्या मागे नेमकं कोण आहे? पटेल तटकरेंची कोण गेम करत आहे? सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी। मंडळी, 10 जून 1999 साली काँग्रेसमधून फुटून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा शरद पवार यांच्यासोबत पवार कुटुंबाबाहेरील छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आर आबा पाटील, प्रफुल्ल पटेल, विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, सुनील तटकरे असे ज्येष्ठ नेते होते। यातले 2 महत्वाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विश्वासू मानले गेले, एक प्रफुल्ल पटेल आणि दुसरे म्हणजे सुनील तटकरे। राष्ट्रीय राजकारणातला राष्ट्रवादीचा विश्वासू चेहरा, दिल्लीतील पक्षाच्या बांधणीसाठी सक्रिय अशी ओळख प्रफुल्ल पटेल यांची बनली, तर पक्षासाठी एक उत्तम संघटक आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व कायम ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले नेते अशी सुनील तटकरे यांची ओळख आहे। पण पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली। अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट घेऊन महायुतीसोबत सत्तेत गेले। त्यावेळी सुद्धा या 2 नेत्यांची भूमिका महत्वाची मानली गेली। पण अजित पवारांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतरच्या काही भूमिकांमुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर नकारात्मक टीका होऊ लागल्या। अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 3च दिवसात तटकरे आणि पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पाडला। त्याच वेळी दुसऱ्या बाजूला सुरू असणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीच चर्चा झालीच नव्हती असा थेट दावा करत त्यांनी पूर्णविराम दिला। या सगळ्या भूमिकांमुळे तटकरे आणि पटेल यांच्यावर त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ द्यायच्याच नाहीत, तसेच अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टेक ओव्हर करायचा आहे अशा टीका होऊ लागल्या। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतरच्या एका कार्यक्रमात त्यांना व्यवस्थित वागणूक मिळाली नाही असं म्हणत स्टेजवर काकींशी नीट वागा, सांभाळून राहा, महाराष्ट्र बघतोय असा इशारा रोहित पवारांनी तटकरे आणि पटेल यांना दिला होता। याच काळात पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांना मॅन्युप्युलेट केलं जात आहे असेही आरोप तटकरे आणि पटेल यांच्यावर करण्यात आले। हे सगळे आरोप होत असतानाच पटेल आणि तटकरे यांच्याविषयी पवार कुटुंबियांमध्ये नकारात्मक मतं दिसून आली। त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी 28 फेब्रुवारी नंतरची म्हणजेच दादांच्या निधनानंतरची पक्षाकडून आलेली सर्व कार्यालयीन पत्र वैध धरण्यात येऊ नये अशा आशयाचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं। आता अर्थातच अजितदादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पटेल आणि तटकरे यांचा होल्ड होता, त्यामुळे ही पत्र त्यांच्याच प्रभावाखाली पुढे पाठवली गेली असणार। त्यामुळे ही घटना सुद्धा सुनेत्रा पवार आणि एकूण पवार कुटुंबियांच्या नाराजीचं आता कारण बनली। त्यानंतर 12 तारखेला व्हायरल झालेली केंद्रीय कार्यकारिणीची यादी, त्यामध्ये नसलेली तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं किंवा त्यांच्याच सोबत असणाऱ्या दुसऱ्या पत्रात पक्षीय पदांचा कोणताही उल्लेख नसणारी तटकरे आणि पटेल यांची नावं, ही घटना पवार कुटुंब या दोघांवर नाराज आहे का हा प्रश्न उपस्थित करतात। एकीकडे राष्ट्रवादी कार्यकारिणीतील नावावरून गदारोळ चालू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आर्थिक अधिकार
सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी आपल्याकडेच ठेवून घेतल्याची आता बातमी आली आहे. ही जबाबदारी अजित पवार असताना प्रफुल्ल पटेलांसह अजित पवार यांच्याकडे स्वतःकडे होती. या बातमीनंतर पुन्हा एकदा पटेल आणि तटकरे यांच्याबाबत पवार कुटुंबीय कुठेतरी नाराज आहेत का, यांच्यावर अविश्वास निर्माण झालाय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. दुसऱ्या बाजूला नेमकं याच वेळी रोहित पवार यांनी तटकरे आणि पटेल 22 आमदार घेऊन भाजपातून निवडणूक लढवतील असं सूचक विधान केलंय. पण मंडळी, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदारांसहित पुढे भाजपातून निवडणूक लढवतील, हा रोहित पवारांचा दावा खरा ठरेल का, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. शिवाय शरद पवार गटाचं दादांच्या राष्ट्रवादीकडे बारीक आणि विशेष लक्ष असल्याचं या सगळ्यातून दिसून येत आहे. आता यावरून काही प्रश्न हे नक्कीच उपस्थित होतात. ते म्हणजे संपूर्ण पवार कुटुंब म्हणजेच अगदी शरद पवारांसहित हे सगळे सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या हातून पक्ष हायजॅक केला जाऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत का? तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षाच्या महत्वाच्या प्रक्रियेत राहिले तर पुढे ते हा पक्ष टेक ओव्हर करतील, ही भीती खरंच कुटुंब म्हणून पवारांना असेल का? की पटेल आणि तटकरेंच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हस्तक्षेप करू पाहतायत, ही शक्यता पवार कुटुंबाला जाणवते का? आणि त्याच पार्श्वभूमीवर पटेल आणि तटकरे यांना डावलून पवार कुटुंब फडणवीसांना व्यसन घालण्याचं काम करतायत का? पटेल आणि तटकरे या नेत्यांना नेमकं आत्ताच डावलण्याचं कारण नेमकं काय? असे अनेक अनुत्तरित सध्याच्या घडीला प्रश्न आहेत. पण मंडळी, तुम्हाला नेमकं काय वाटतं? राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पटेल आणि तटकरेंचं नाव नसणं यामागे काही मोठा गेम आहे, की पवार कुटुंबाला या निमित्तानं या दोन नेत्यांना इशारा द्यायचा आहे? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.